करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपण आपल्या आयुष्यात कर्म चांगले ठेवा. ज्या वेळेला तुम्ही कर्म चांगले ठेवाल त्यावेळेला तुम्हाला नक्कीच आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु आपण उत्तम प्रकारे कार्य करतो, बरोबर की नाही, परंतु किंमत ही त्यालाच म्हणत असतात. तुमच्या खिशात 1 रुपये जरी असला तरी तुमचं लाखो रुपयांचं काम होतं आहे. नाहीतर खिशात लाखो रुपये जरी असले तरी तुमचं रुपयाचंही बघा प्रत्यक्षात कार्य होत नाही आहे. मग पैशाचा उपयोग काय? समर्थ म्हणाले, किंमत कोणाला द्यावी? कर्म अशी ठेवा की जिथे बघा आपण एखाद्या ठिकाणी काम करत असतो, काम करत असताना ज्याची ओळख असते ना, समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. ज्याच्याजवळ पैसा आहे, ज्याची ओळख बघा प्रत्यक्षपणे त्या परिसरामध्ये आहे, त्याचं कार्य, त्याचं काम हे लवकर होत असतं. कारण का? त्याचं कार्य हे सर्व पैशावर चालू असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओळखीवर असतं. परंतु आपण रांगेमध्ये आहोत, बरोबर की नाही, तरीसुद्धा आपलं काम होत नाही आहे. असं का होतं? कारण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, आत्ताच्या या घडीला तुमच्या खिशात किती रुपये आहेत हे महत्त्वाचं नाही आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणुसकी, ही प्रत्यक्षपणे जपली पाहिजे. त्यामुळे तुमच्याजवळ जरी लाखो रुपये असतील आणि तुम्ही जरी बघा प्रत्यक्षात उत्तम प्रकारे बोलत नसाल, चांगलं कार्य करत नसाल, तर ते तुमचं कार्य कसं होईल हो? विचार करा. प्रत्यक्षात आपल्याला आनंदी राहायचं आहे. पोटापाण्यापुरता आपण दररोज कमवत असतो, परंतु जीवनात स्वार्थीपणा नसावा. सर्वजण पोटापाण्यासाठी बघा मेहनत करत असतात, मात्र कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल एवढंही आपण स्वार्थी नसावं. कारण का होतं, समोरची व्यक्ती बघा पोटापाण्यासाठी मेहनत करत असते, परंतु त्याच्या वाटेला काही न येता सर्व काही मलाच मिळावं असा आपण जर स्वार्थीपणा करत असू, मग उपयोग काय? अहो प्रत्यक्षात जर विचार केला, आपण प्रत्येकाला मदत करत असतो ना. प्रत्येकजण आपल्या वाटेला बघा मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकत असतात, परंतु आपण जर स्वार्थी होऊन जीवन जगत असू, मग उपयोग काय? कधीही मनुष्याने स्वार्थी आयुष्य जगू नये. का? समर्थ म्हणाले, अहो संपूर्णतः आयुष्य उद्ध्वस्त होईल. भाग समर्थाने उत्तमाचा दिलेला आहे. एक गाव होतं, त्या गावामध्ये बघा नवरा बायको राहत होते, मुलं राहत होती. परंतु ती काबाड कष्ट करून, मेहनत करून हातावर बघा प्रत्यक्षपणे पोटापाण्यासाठी मेहनत करायची, हातावर कमवून पानावर खायची, बरोबर की नाही. अशा वेळी एक श्रीमंत व्यक्ती त्यांच्या समोरून जात होती, त्यांच्या घराच्या बाजूने जात होती. त्याने सर्व पाहिलं की ही व्यक्ती खरी कष्टाची आहे, कष्टाळू आहे, मेहनती आहे. परंतु
याची पत्नीसुद्धा, हा व्यक्तीसुद्धा, यांची मुलं बाळंसुद्धा उत्तम प्रकारे कष्ट करत आहेत. मग यांच्यासारखं बघा प्रत्यक्षात यांच्या चेहऱ्यावर किती आनंदाचं वातावरण आहे. पैसा जरी नसला तरी त्यांच्या चेहऱ्यावर खूप हसणं आहे. माझ्या बाबतीत जर आपण पाहायला गेलो, माझ्या हातामध्ये ब्रेसलेट आहे, गळ्यामध्ये सोन्याच्या चैन आहेत, बोटामध्ये अंगठ्या आहेत, घर बघा बंगला टाईप आहे, गाड्या आहेत. एवढं सर्व असूनसुद्धा घरामध्ये नोकर-चाकर आहेत. तरीसुद्धा मला आनंद का नाही आहे? स्वतःहून स्वतःला प्रश्न त्यांनी विचारला. त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. त्याने जाऊन बघा, जी व्यक्ती कष्टकरी होती त्याला विचारलं, तुझ्याजवळ तर पैसा नाही आहे. मग प्रत्यक्षात जर विचार केला, तुझ्या चेहऱ्यावर आनंद का? त्याने सहजतेने उत्तर दिलं, आपण आपला देह या पृथ्वीतलावर जन्माला आला. जन्माला येऊन उपयोगाचं नाहीये. हा कर्माचा फेर आहे. आपल्याला कर्म उत्तमाची करायची आहेत. आणि प्रत्यक्षात जी व्यक्ती कर्म चांगले ठेवते त्याला त्याचं फळ नक्कीच प्राप्त होत असतं. सरळपणे त्याने उत्तर दिलं, तुमचं जर तुमच्या कार्यावर, तुमच्या कामावर विश्वास असेल, तुम्हाला ते काम आवडीचं असेल, तर नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हे ऐकून प्रत्यक्षात जी श्रीमंत व्यक्ती होती त्याच्या बघा स्मरणात ती आयुष्यभर राहिली. आणि त्याने एवढंच निर्णय घेतला की खरंच मी प्रत्येकाशी स्वार्थीपणाने वागायचो, पण आजपासून दिलदार वृत्तीने बघा प्रत्यक्षात आजपासून सर्वांशी प्रेमाने बोलायचं. कुणाचं वाईट करून आपलं चांगलं होईल अशा रीतीने कधीही मी निर्णय घेणार नाही. आणि कधी तरी बघा कुणावर वेळ प्रसंग किंवा कुणाला अडचण आली तर माझा देह प्रत्यक्षात कार्याला हजर राहील. बघा विचार करा, ज्याप्रमाणे समर्थांनी सुंदर भाग दिला. जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं नक्कीच भेटत असतात. त्यातील काहींना बघा उत्तम प्रकारे राहायचं असतं, तर काहींना काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं. प्रत्येकजण प्रत्येकाचं आयुष्य जगत असतो. परंतु विचार जर केला, जीवनात आनंद तेव्हाच प्राप्त होतो ज्यावेळी मदत कार्याला सर्वजण हजर राहतात. म्हणून लक्षात ठेवा, मदतीसाठी 2 पावलं पुढे चला. एखाद्या व्यक्तीला उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढे गेलं तर नक्कीच त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर पाहायला मिळेल. जर तुम्ही त्याचं उत्तर देत बसाल तर तुम्ही तुमचा वेळ खर्च करत आहात. म्हणून समर्थ म्हणाले, त्याला त्याचं उत्तर आपल्याला कार्यातून द्यायचं आहे, बोलण्यातून नाही. जर आपण बोलून बघा, आपण प्रत्यक्ष बोलतो आणि नंतर मग विचार करत बसतो, अरे या व्यक्तीसमोर आपण फुकटचं बोललो, बोलायला नव्हतं पाहिजे होतं. परंतु समर्थ म्हणाले, जे बोलायचं आहे ना ते तुझ्या कार्यातून बोल. बरोबर ना? आपण प्रथमतः विचार करून मगच बोल. बोलल्याने विचार करत बसू नको. आणि मनाला सुद्धा बघा एकदम फ्रेश ठेव, ताजंतवानं कर. एखाद्या वेळी जर आपण पाहायला गेलो ना,
प्रत्येकाला कंटाळा येतो, परंतु त्याच कंटाळ्यातून एखादी नवीन गोष्ट आपल्याला शिकायला मिळाली की सगळा आळसपणा दूर जातो. देता आलं तर एखाद्याला सुख देऊन पाहावं, कारण प्रत्येकजण प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख भोगत आहेत आणि दुसऱ्यांनासुद्धा सुखाच्या ऐवजी दुःख देण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणून एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू कसं येईल हे पाहणं गरजेचं आहे. डोळ्यातून अश्रू मात्र येता कामा नये. लक्षात ठेवा, समर्थ म्हणाले. कारण एखादा विजय, एखादं यश आपण उत्तम प्रकारे जर एखाद्या स्पर्धेमध्ये उतरलो आणि त्यातून यश प्राप्त केलं तर नक्कीच लोकंसुद्धा वाहवा करत असतात. परंतु जर आपण बघा एखादी चिटिंग केली, कोणाला आपण सांगून बघा प्रत्यक्षपणे बोलून मीच जिंकलो पाहिजे असं बोल, असं सांगून जर आपण जिंकलो त्यात मजा नाही आहे. म्हणून प्रत्येक वेळेला सुखाचा आणि दुःखाचा प्रत्यक्षात मार्ग आपल्याला स्वीकारता आलाच पाहिजे. दुःख आले तरी प्रत्यक्षात तिथे कमतरता येणार नाही, यासाठी सुखाचा दिवस आपल्याला कसा पाहता येईल. ज्या वेळेला बघा पाण्याचा बांध तुटतो की नाही, त्यावेळेला आपला देह बैचेन होत असतो, तळपायाच्या मस्तकात जाते. मग पाण्याचा बांध तुटला, शेतात पाणी आलं, मग आपण तसंच ठेवतो का? नाही आहे. हातातलं काम सोडून आपण त्या बांधावर जातो आणि बघा दगड, विटा, माती, सिमेंट लावून तो बांध पूर्णपणे पॅक करतो. विचार करा. मग तसंच आहे. जीवनात दुःख आले म्हणून शरणागती म्हणून प्रत्येक वेळेला बघा दुःख आले म्हणून दुःखाला घाबरून बसू नका. त्या दुःखाला मात करून सुख कसं प्राप्त होईल हे पाहण्याचा प्रयत्न करा. आयुष्यात त्या लोकांची वाट कधीच बघू नका जे तुमच्यापेक्षा दुसऱ्यांसोबत जास्त असतात. आपल्याला वाटतं अरे हा माझा मित्र आहे, हा माझ्यासोबतच असतो, परंतु नाही हो. तुझ्याजवळ पैसे आहेत तोपर्यंत. तुझ्याजवळचे पैसे संपले की बघा ती व्यक्ती दुसऱ्या मित्राबरोबर खुश असते. आपल्याला वाटतं अरे नाही आहे, हा माझ्यासोबतच आहे, ही माझ्यासोबतच असते. नाही आहे. परंतु ती व्यक्ती तुझ्यासोबत कधीही आनंदी आणि समाधानी राहत नाही आहे. ती आपल्याला सारखी प्रश्नामध्येच अडकवत असते. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्या जीवनात असणारे प्रश्न हे आपल्याला सोडवावे लागतात. मग कशाला आपण त्या लोकांची वाट पाहायची आणि कशाला आपण त्या प्रश्नामध्ये अडकून राहायचं. बघा प्रत्यक्षात एखादा मनुष्य देह तरी कशा प्रकारे वागत आहे किंवा कुठलाही प्राणी बघा ज्याप्रमाणे वागत आहे, निरीक्षण करायचं, स्वभाव पाहायचं आणि प्रत्यक्षात उत्तमतेने जगण्याचा प्रयत्न करायचा. कारण का पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. आपण विचार करतो ना, अरे यांच्याकडून आपण काय शिकायचं, पशुपक्ष्यांकडून काय शिकायचं. अहो प्रत्यक्षात त्यांची मेहनत जी असते ना, धडपड असते ना, ती आपल्या देहाला करताच येणार नाही. कारण बघा एखाद्या झाडावरती घरटी बांधत असतात, त्यांच्यासारखं घरटं आपल्याला बांधता येईल का? नाही बांधू शकत, नाही बांधता येणार. आणि एकदा त्यांचं घरटं पाडून बघा, पुन्हा तशाच्या तसंच ते परत करतील. म्हणून समर्थ म्हणाले, कोणतीही गोष्ट फुकट मिळाली ना की मनुष्य देहाला त्याची किंमत नाही आहे. परंतु स्वतःहून आपल्याला ते गोष्ट प्राप्त करण्यासाठी जी आपण धडपड करतो ना, ते आपण सर्वांना बोलून दाखवतो. अरे मला एवढं करावं लागलं, मला तेवढं करावं लागलं, तेव्हा माझ्या जीवनात मला यश प्राप्त झालं. म्हणून समर्थ म्हणाले, कर्म चांगले ठेवा, आयुष्यात आनंद नक्कीच प्राप्त होईल. जय जय रघुवीर समर्थ.